संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं। एक पत्र आलं, मी वाचून दाखवतो तुम्हाला. कोणी लिहिलंय? ते एका ऊसतोड कामगाराचं पत्र आहे. ऊसतोड कामगाराचं पत्र आहे. प्रिय पंकजाताई, रोहित दादा, सुजय दादा, तुम्हा तिघांना एकत्र लिहितोय. एकत्र का? तर तुम्ही तिघेही राज्यातले तरुण नेतृत्व आहात. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुमच्याकडून असलेल्या तुमच्या घरच्यांच्या राजकीय अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या आहेत. इथून पुढेही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहात. पण आज मला माझ्या स्वप्नांविषयी बोलायचं आहे. माझ्यासारख्या 10-12 लाख ऊसतोड कामगारांविषयी बोलायचं आहे. तुम्हा तिघांशी बोलायलाच पाहिजे, कारण तुम्ही तिघेही साखर कारखान्याशी संबंधित, ज्या बीड आणि नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार राहतात, त्यांचे तुम्ही प्रतिनिधी. तुमचं जसं जन्मापासून ऊसाशी नातं आहे, तसंच माझंही. गरोदर असून आई ऊस तोडणीसाठी आली होती. कोपीतच जन्म झाला माझा. पाचट लहानपणापासूनच सोबतीला. ते ऊसाचं पाचट आहे का आयुष्याला मारलेली पाचर आहे, हे मला अजून ठरवताच आलेलं नाही. 200 घरांचं आमचं गाव दिवाळीत सुतक पडल्यासारखं शांत असतं. घरातली करती माणसं ऊसतोडीला पश्चिम महाराष्ट्रात निघून गेलेले असतात. 2-4 वर्षाच्या लेकरांना घरातल्या म्हाताऱ्या माणसांच्या हवाली करून बिचारे आईबाप 6-6 महिन्यांसाठी निघून जातात, पोटाची आग मिटावी म्हणून आणि चुलीतली आग पेटावी म्हणून. पण दरवर्षी 6 महिन्याचं ते पोरके पण वाटायला आलेल्या प्रत्येक पोराच्या डोक्यातली आग कोणी समजून घेऊ शकलेलं नाही. लहानपणी कधी झाडाला झुळी बांधायचे माझी, कधी बैलगाडीला. लहानपणापासून ऊसतोड मजुराच्या पोरांनी रडायचं नाही, हे ठरलेलं असतं. मोठा भाऊ नाहीतर बहीणच आई होते लेकराची. कारण कोपीतल्या बायकांचं जगणं म्हणजे फक्त शोकांतिका असते. पहाटे थंडीच्या कडाक्यात आंघोळ करून दिवसभराचा स्वयंपाक करायचा, धुणी भांडी आवरायची आणि हातात कोयता घेऊन आपल्या नशिबाचा राग काढत काढत उसावर सपसप वार करायचे. सुट्टीचं नाव काढायचं नाही कधी. अगदी आजारी पडायची सुद्धा परवानगी नाही. हाडं गोठणारी थंडी एवढी की आयुष्याची होळी करण्याची इच्छा व्हायची. हे सगळं तुम्ही बघत आला असणार. आम्ही जगत आलो. सांगायचं एवढंच आहे की लाकडी घाण्याला रसवंतीला असलेला बैल जसा एकाच जागी गोल गोल फिरत असतो, तसे आम्ही वर्षानुवर्ष त्याच त्या कारखान्यासाठी त्याच त्या शेतात राबत आलोय. ऊसाला भाव न मिळाल्यामुळे नाराज शेतकरी आणि तोंडाला पानं पुसल्यासारखी भाववाढ मिळालेले ऊसतोड मजूर. पण लढायला तर पाहिजे. तुम्ही, आम्ही दोघांनी. शेतकऱ्याला भाव मिळण्यासाठी, शेतमजुराला भाव मिळण्यासाठी. कधी बाभळीच्या, कधी लिंबाच्या झाडाला झोळी बांधलेली असायची आईने लहानपणी. आमच्या नशिबात लिंबोणीच्या झाडामागे लपलेला चंद्र नव्हता. झोळीत पडल्या पडल्या थेट सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत आलो लहानपणापासून. आम्ही पाचटात रांगलोय. ऊसाचे पाते तलवारीसारखे अंगावर वार करायचे, पण त्रास वाटला नाही. आम्हाला त्रास फक्त जेव्हा पुढारी शब्द फिरवतात तेव्हा होतो. आमची प्रत्येक पिढी
हा कोयता पुढच्या पिढीच्या हातात द्यायचा नाही म्हणून दुप्पट जोमाने राबत असते. पोराला नोकरी लागावी म्हणून आयुष्यभर राबणारा बाप नकळत पोराच्या हातात कोयताच देऊन जातो खूपदा. उसाला सुद्धा डोळे असतात, पण उसाची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही काय माहित. एकतर आमच्या हाताला योग्य दाम द्या, नाहीतर आमच्या हातातला हा कोयता कायमचा काढून टाका. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून लिहिलंय. ऊस गोड असतोच. ऊस तोड कामगाराचे शब्दही गोड मानून घ्या.